TCN न्यूज कडून एक वेदनादायक पण अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट आपणासमोर सादर करत आहोत। घाटंजी नगर परिषदेने शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, नागरिकांचा जीव वाचावा म्हणून मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू केली। हे स्वागतार्ह आहे आणि आम्ही या मोहिमेवर टीका करत नाही, पण या जनावरांची नंतरची कायदेशीर प्रक्रिया आणि त्यांच्याशी वागण्याचा अमानवीय प्रकार हा या अहवालाचा मूळ मुद्दा आहे। महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965च्या कलम 264 व 265 नुसार पकडलेली जनावरे ठराविक कालावधीसाठी कोंडवाऱ्यात ठेवली जातात। त्या दरम्यान मालकाने दंड भरून ती सोडवायची असतात, अन्यथा लिलावात काढली जातात। थेट कोणत्याही खासगी ट्रस्ट गोरक्षण संस्थेला नियमाशिवाय दिली जाऊ शकत नाहीत। पण येथे नगर परिषदेने ही जनावरे लिलाव न करता थेट खटेश्वर गोरक्षण संस्थांच्या ताब्यात दिली। त्या संस्थेच्या नावाखाली जे दृश्य आम्ही पाहिले ते मानवतेला हादरवणारे होते। गायी उपाशी, तहानलेल्या, आजारी, मृतावस्थेत पडलेल्या होत्या। काहींची वासरं मरण पावली होती आणि त्यांचे मृत शरीर संस्थेने काढून टाकले नव्हते। चारा, पाणी आणि नोंदीही नव्हत्या। या संस्थेतील गोरक्षण केवळ नावापुरते आहे आणि ही जागा जनावरांचा श्मशान बनली आहे की कोणी याचा आर्थिक लाभ घेतोय हा संशय आहे। काय नाही, हे गोरक्षण आहे तर पूर्ण काही व्यवस्था नाही गोरक्षणची, काही नाही। मी बाहेर गावूनच आलेलो आहो। आता मी पाहून राहिलो इथं एक दोन गाई मरून आहे, काही त्याला चारा नाही, पाणी नाही। एक गोरक्षण वाल्याचं काय आहे, काही हिशोब समजून नाही राहिला। बाहेर गावून आणून टाकते गोरक्षण म्हणून। काही तशाच बेंडूळ आहे, एक महिना होता ना, त्या दोनदा आलो, मागं आलो तर 2-3 दिवसांनी सोडतो म्हणे। आता पुन्हा आलो पाहिले तर गाई कोंडूनच आहे। गायचे अजून चारा नाही, माणूस नाही म्हणते कामाल्याला असे सांगत आहे ते पहिले भेटलो तर। म्हणजे काही व्यवस्था नाही का, तुम्ही गाई आणून टाकल्या आता? देवस्थान म्हणल्यानंतर आणून सोडल्या, चांगलं ठिकाण आहे बा, कसा बा लिखत नाही, काही नाही बा म्हणून आणून सोडल्या इथं गाई। त्याची पावल्या जात नाही हाल गायचे। पाहायला आलो तर काहीतरी 1-2 गाई मरून दिसल्या तिथं। काही मरू नाही तिथं, आता आतमध्ये धसून नाही पाहिलं तर झोपू नाही, काही कंबर लागू नाही। तर आता येते म्हणे माणूस चारा टाकते म्हणे, कोणी साजून आलं नाही, 2 वाजत नाही तर त्याला असे जैलापेक्षा जेल आहे त्याला। हो ना, तर त्याला म्हणलं तर पुन्हा कंप्लेंट तुमची ऐकणार नाही म्हणते, त्याला म्हणाले की हो। आज या हजारो जनावरांपैकी किती जिवंत आहेत, किती मरण पावल्या, कितींचं पोस्टमार्टम झालं याचे कोणतेही उत्तर नगर परिषदेकडे किंवा संस्थेकडे नाही। म्हणजे कोट्यावधी रुपयांचे जनावरे कुठे गेली? TCNच्या माहितीनुसार नगर परिषदेच्या बजेटमध्ये या जनावरांसाठी चारा पाण्याची तरतूद नाही, पण चौकीदार व पाण्याच्या खर्चाची तरतूद मात्र काटेकोरपणे आहे। म्हणजेच जनावरांच्या नावाखाली शासनाच्या पैशाचा वापर करून गैरप्रकार करणारी यंत्रणा तयार झाली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो। आम्ही राजू अग्रहरी या तरुणाला भेटलो, जो स्वतः हलाखीच्या परिस्थितीत असूनही दररोज या जनावरांसाठी चारा नेतो। त्याच्या डोळ्यांतले अश्रू सांगून गेले की हा खरा माणूस आहे, बाकी काही जनावर आहेत। TCN न्यूज त्याच्या जाहीर कौतुक करते। या प्रकरणावर कायदेशीर पातळीवर आवाज उठवण्यात आला आहे। आदित्य महोदय, आपको निवेदन करता हूँ कि मेरे नीचे जानवर मोकाट रहे थे। मेरे पास में बहुत जानवर है। मेरे जानवर यहाँ से 15 गायब हो गए हैं। मेरे जानवर की नीचे तस्करी हो गई है। उसके लिए नीचे आप कायदेशीर कार्रवाई करो और सबके ऊपर एक्शन लो। मैं इसके लिए खमठोट खड़ा हूँ। मेरे ये जानवर मेरे को मिलने को होना। मेरे 15 जानवर गए हैं। 15 जानवर मेरे को होना। मेरे को जानवर के बगैर गमता नहीं। पूरे घाटंजी के अंदर मेरे जानवर रहे थे। जानवर नगर परिषद के कुछ कर्मचारियों ने ले गए, उसके अंदर कुछ नहीं गया। जो हेल्पर जो लगाते उनको 300 रुपए एक जानवर के पीछे देते, उन्होंने ले गए और रात में गाड़ी भर के लेके गए। फुटेज पूरा है। मेमन के भी दुकान के अंदर जो कुनवाड़ा जो है वहाँ पे भी नहीं किया, जहाँ भरे गाड़ी उन्होंने सामने, वहाँ पे भी CCTV कैमरे है, वहाँ पे आप चेक कर लो। यही आपको निवेदन है। मैं खटेश्वर महाराज के मंदिर में जाके आया, लेकिन खटेश्वर महाराज के मंदिर के अंदर मेरे एक भी जानवर नहीं है, मेरी एक भी गैया नहीं है। 3 सांडे और 12 गैया और एक कारवट छोटी वाली ये गायब है। इसका पता लगाओ, ये आपसे नम्र निवेदन है। राजू अग्रहरी व रोशन शिवकुमार पटेल यांनी घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू महादेव घोडके, जनावरे पकडणीचे कंत्राटदार मंदार बुक्कावार व अक्षय वातिले यांच्या विरुद्ध
घाटंजी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक श्री केशव ठाकरे यांना विचारणा केली असता याबाबत आम्ही काहीही बोलणार नाही असे उत्तर दिले. नमस्कार काका. नमस्कार. घाटंजी नगर परिषद कडून कोंडवाड्यातून इथे काही गाई आणल्या होत्या, त्याची नोंद वगैरे आहे का आपल्याकडे काही? हो, आमच्याकडे नोंद आहे. काय नाव तुमचं? शिंदे किशोर कोकुलवार, संस्थेचे अध्यक्ष होते. घाटंजीमध्ये असं चर्चेला जात आहे की इथून काही गाया, म्हणजे घाटंजीतल्या काही गाया इथे आहे नाही बा, म्हणजे जे तक्रारदार आहे त्यांनी सांगते की इथे गाया नाही आहे. त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? आमच्याकडे काही आहे अवेलेबल. आहे का? फक्त त्यातली एक गाय मृत झालेली आहे, गाव मृत्यू झाली. बिमार असल्यामुळे. आणि तो करण्यासाठी दाखवून देतो. TCN न्यूजचं आवाहन आहे की हा व्हिडिओ पाहणाऱ्यांनी आपलं मत कमेंटमध्ये लिहावं, व्हिडिओ शेअर करावा आणि केवळ प्रार्थना न करता कार्यवाहीची मागणी करावी. कारण ही फक्त जनावरांची नव्हे तर आपल्या व्यवस्थेतील माणुसकीच्या मृत्यूची कहाणी आहे. जनतेची मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करा, जनावरांच्या वापराची संपूर्ण लेखाजोखा सादर करा, गोरक्षण संस्थांची प्रत्यक्ष पाहणी करा आणि जनतेसमोर वस्तुस्थिती मांडा. TCN न्यूज आपल्या आवाजासाठी लढत राहील. ही बातमी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मूक जनावरांचा आवाज आपण बनूया. जय हिंद. भेटूया उद्याच्या नवीन घडामोडींसह. शुभरात्री.